काल परवा नेपाळ मधली काय वाचाळवीरांनी कोंबड्याच्या पिल्लांनी सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं. अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही. अरे उद्धव ठाकरेने काय बोलायचं हे फक्त ठाकरेच ठरवणार. अरे तू कोण रे आणि तू सांगतोय 13:30ला सभा घेणार. अरे या 13:30 कुठल्या कुठल्या जगात राहतो तू 13:30ला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ देत नाही. दम आहे का तुझ्यात? उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं. ज्या रस्त्यात आडवा यायचं त्याच रस्त्यात गाडला जाईल. काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय? अरे हट. अरे तुम्हालाच काय तुमच्या 70 पिढीला आम्ही भेट नाही. माझी विनंती आहे मला 2-3 मिनिटं जास्ती वेळ द्या जरा. साहेब काय झाले माहितीये का तुम्हाला जायचं साहेब पण तुम्हाला जी जी शब्द बोललेत त्याचा याचा मुद्दा सगळं हिशोब घ्यायचा साहेब. साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज उतरवायचा आहे. अरे मी कोकणात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा. मला नोटीस देण्यात आले नोटीस. आणि काय होत रे नोटीस दिल्या? अरे 100 पार केला याचा मी राजा हो ढेग लागला नोटिसाचा. पर नोटीसच द्यायची आहे ना. अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळ केला राख रांगोळी केले ह्या राणे कुटुंबाला नोटीस द्या. खाकी वर्दीवर चालते त्या खाकी वर्दीचा 3-13-9-18 या राण्याने केला. अयो पोलीस अधिकाऱ्यानो तुम्हाला गर्व नाही अभिमान नाही? अरे हे राण्या हातबत्ती संत्र हाणल्यासारखा दारुड्यांनी काय बोलत होता? त्याला अडवा त्याला गाडा त्याला तोडा. का रे तुझ्या बापाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? समोर पोलिसांना चॅलेंज दिलं त्यावेळेस नोटीस नाही दिली. अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील व्हिडिओ काढून त्यांच्या बायकाला धावते ती. अरे हट. मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका. अरे चुलीवर कसे भाकरी जाळ लावून धडा धडा भासते त्या ना तसं तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडा धडा जाळ लावून. तू काय हिरोच्या अवलाद आहे का? त्याला अजून एक लई नाद आहे सारखा डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा. मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे. ती पण कळलंय डॉक्टर देखील नेपाळ मधनं आणावं लागतं. मला मुसलमान समाज बांधवाला आवर्जून सांगायचा या स्टेजवरून. अरे राण्याने भाजपवाल्याकडून सुपारी घेतलेली आहे. महाराष्ट्रातल्या 18-12 बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायची आहे. अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी असलेले आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला फायरिंग केली गोळ्या घातल्या. एवढा मराठ्याचा तुला पुळका आला होय? त्यावेळेस का थोबाड बंद होता? त्यावेळेस कुठल्या बिळात शिपूट घालून बसला होता का फडणवीसानं खालनावरनं दाबून टाकलं होतं? अरे सगळी जर उंची काढली ना 3.25 फूट 3.5 फूट देखील भरत नाही. तर लय अजून चिरफाड करायची होती पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला. पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढं सांगतो
आपली मशाल त्यांच्यात अशी घाला पारकर साहेब आर नाही तर पार करा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.